अरे पण तुम्ही करा ना भ्रष्टाचार, पण राज्यपालांना कशाला खोटं बोलायला लावताय? तुमचा पाप त्यांच्या डोक्यावर का मारताय? तो बिचारा साधा माणूस येऊन तुम्ही जे लिहून देताय ते बोलून जातोय. पण हे जे तुम्ही जी सगळी टेंडर काढलेली आहेत, मी या वेळेला उद्याच्या बजेटमध्ये मागणी करणार आहे की ज्या आमदारांच्या मागच्या वर्षामध्ये 150 200 कोटी रुपये दिले होते, परत या बजेटमध्ये त्याला पैसे देणार डीपीटीसी मधनं. माझ्याकडनं युडीच्या खात्यामधनं 100 कोटी रुपये आलेले आहेत प्रत्येक विधानसभेत. मुंबईमध्ये 16 विधानसभांमध्ये जिथे भारतीय जनता पक्षाचे आणि शिंदेचे आमदार आहेत तिथे 150 कोटी रुपये आलेत. पैसा कोणाचा आहे? तुमचा आहे? पैसा आमचा आहे? पैसा टॅक्स पेअरचा पैसा आहे का? तुम्ही सत्तेत बसलेत म्हणून तुम्हाला हा सत्तेचा माज आहे काय की तुम्हाला वाटेल तशी पैशाची किरापत करणार? आणि जो माणूस बिचारा गरीब आपला टॅक्स भरतो त्या टॅक्स वरती तुम्ही फक्त ट्रस्टी आहात, पण तुम्ही मालक असल्यासारखे वागताय आणि तुम्ही हवे तसे पैसे उधळताय, त्याच्यातनं कमिशन खाताय आणि त्या कमिशन वरती निवडणुका जिंकताय. आणि म्हणून तुम्हाला जे काही पाप करायचंय ते करा, पण त्या राज्यपालांच्या डोक्यावर मारू नका. आता ईव्ही पॉलिसी झालं, माझं संपत आलं. ईव्ही पॉलिसी जी तुम्ही केलेली आहे, तुम्ही सौर ऊर्जेची पॉलिसी केलेली आहे. ईव्ही पॉलिसी सौर मागेल त्याला सौर ऊर्जा, मागेल त्याला काय म्हणतात त्याला, सोलार, ही तुमची घोषणा आहे. मी त्या दिवशी दुकानात गेलो, अरे मागेल त्याला आहे ना, देतोस काय मला? तुला चल फुट. नाही, मी गावाकडे शेती करतो ना, एवढं तर थोडं तर मला पण कळतं ना. साहेब तुम्ही बोललेलं मी बोललो. मगाशी तुम्ही आदेश केला होता ते गर्भधारणेचा. गावात शेती नाही माझ्या, हेलिकॉप्टरने जात नाही, मी गरीब शेतकरी आहे. पण मागेल त्याला सोलर तुम्ही देणार. सगळं ऊर्जेचं सगळं तुम्ही इतकं परफेक्ट काम केलेलं आहे की ह्या महाराष्ट्रामध्ये ऊर्जा किंवा इलेक्ट्रिसिटीची बिलकुल शॉर्टेज नाहीये. तुम्ही सप्लिमेंटरी बजेट काढा. सप्लिमेंटरी बजेटमध्ये यावेळेला पैसे कसले दिलेत? तुम्ही पैसे इलेक्ट्रिसिटीला दिलेत. का दिलेत? पुढच्या 2 महिन्यामध्ये विजेचा तुटवडा होणार आहे. परब साहेब अर्धा तास झाला नाही, आता संपत आलं. फक्त 5 सदस्य बोलायचे. पुढच्या काही दिवसामध्ये 10,000 मेगावॅट वीज लागणार आहे. तुम्ही ईव्ही पॉलिसी करताय, तुम्ही सौर ऊर्जा करताय, तुम्ही सगळं करताय. हे वाचल्यावरती असं वाटतंय की आपला देश किंवा आपला महाराष्ट्र इलेक्ट्रिसिटीमध्ये एवढा पुढे गेलाय की आपली वीज आपण बाकीच्या सगळ्या राज्यांना विकू. पुस्तक वाचल्यावर तर असंच वाटतंय. वस्तुस्थिती काय? पुढच्या मे महिन्यामध्ये लोड शेडिंग आहे. आता तुम्ही बजेटमध्ये पैसे देताय. इलेक्ट्रिक खातं किती डेप्रिशिएट आहे, बिलाचे पैसे किती बाकी आहेत, या सगळ्यावरती आम्ही बजेटमध्ये बोलू. पण आता तुम्हाला एवढंच सांगतोय, हे जे काही शॉक देताय ना महाराष्ट्राला, ते शॉक तुम्ही काय ते द्या, त्या राज्यपालांच्या तोंडी घालू नका. आणि म्हणून मी खरं म्हणजे बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्याच्यावर अजून बोलू शकतो. किसान क्रेडिट कार्ड आहे, ज्या क्रेडिट कार्डचा उपयोग, हे पुस्तक वाचल्यावरती तर मला असं वाटतंय की क्रेडिट कार्ड म्हणजे किसानाच्या हातात क्रेडिट कार्ड म्हणजे जसं आपले उद्योगपती क्रेडिट कार्ड वापरतात तसं तो किसान क्रेडिट कार्ड वापरत असेल, असं माझं मत हे पुस्तक वाचून झालंय. आहे का वस्तुस्थिती? मला एवढं तर क्रेडिट कार्डच्या बाबतीत, किसान क्रेडिट कार्डच्या बाबतीत माहित नाही. हेमंतजी सांगू शकतात जास्त. पण तसं आहे का? क्रेडिट कार्ड त्याला मिळालं म्हणजे त्याला सगळे अधिकार मिळाले? तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या राज्यपालाच्या तोंडी तुम्ही घातलेल्या आहेत. म्हणजे खरं म्हणजे महाराष्ट्र सरकारचं पाप, महाराष्ट्र सरकारचा रोडमॅप असतो राज्यपालाचं अभिभाषण, तर त्याला राज्यपालांना तुम्ही चुकीच्या, फसव्या, खोट्या रस्त्यावरती घेऊन जाताय. त्याच्या समोर चुकीचा आरसा तुम्ही पकडताय, चुकीचं सगळं मार्गदर्शन करताय. आणि म्हणून
हे राज्यपालांच्या अभिभाषणावरती मी खेद व्यक्त करतो आणि हे भाषण मी पुन्हा एकदा कबुतराच्या भोकात म्हणजे पिजन होल कबुतराचं भोक म्हणजे पिजन होल त्याच्यामध्ये नेऊन ठेवतो आणि मी खेद व्यक्त करतो.